नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. आज आपण कालपासून जे वाक्य बघत आहे त्याचा पुढचा पार्ट बघणार आहे. आज तो म्हणजे कोणता? वाक्य रूपांतरणानुसार. आपण काल बघितलं होतं होकारार्थी वाक्यालाच काय म्हणतात? करण रूपी. काय म्हणतात? करण रूपी. बरोबर. होकारार्थीलाच काय म्हणतात? करण रूपी. आणि नकारार्थीला काय म्हणतात? अकरण रूपी. बघा इथं अ लागलेला शब्द आहे. अ सहसा नकारात्मक गोष्टीसाठी वापरला जातो. बरोबर. अकरण रूपी. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी करण रूप व अकरण रूप असा काय केलेला आहे? भेद केलेला आहे. ओके, ठीक आहे. बघा होकारार्थी म्हणजे काय असेल? सहसा पॉझिटिव्ह वाक्य असेल. ओके, ज्या वाक्यात क्रियेचा होकार असतो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य किंवा करण रूपी वाक्य असं म्हणतात. होकारार्थीलाच करण रूपी म्हणतात, करण रूपीलाच होकारार्थी म्हणतात. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. ओके, पुढे बघा. होकारार्थी वाक्य हे स्वार्थी असतं. स्वार्थीचा अर्थ कळला? साधं सोपे वाक्य, फक्त काळाचा बोध होतो. नंतर आज्ञार्थी, विद्यार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी असतात. ओके, जसं बघा आज कार्यालय बंद आहे. होकारार्थी करण रूपी आहे. आज कार्यालय बंद आहे. नॉर्मल वाक्य आहे ना, असेच वाक्य असणार आहे. तू गावाला जातोस का? पण हे वाक्य कशा पद्धतीचे असतात? होकारार्थीचे. स्वार्थी पण राहू शकतात, डायरेक्ट वाक्याचा काळाचा अर्थ करणे. नंतर आज्ञार्थी पण राहू शकतात, विद्यार्थी पण राहू शकतात, विधानार्थी पण नसेल तर उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थी. इथपर्यंतचे वाक्य तयार होऊ शकतात. जसं की बघा आज कार्यालय बंद आहे, तू गावाला जातोस का? प्रश्नार्थी आलं का? समजलाय? तुम्ही गुराख्याकडे चौकशी करा. विद्यार्थी मध्ये येणार आहे ते, बरोबर, किंवा आज्ञार्थी मध्ये येणार आहे ते. या कार्यालयाचे मुख्याध्यापक आज मला कुठे भेटतील? अशा वेळी माणसाने आधी दूरध्वनीवर बोलाय. इथं कुठंतरी तुम्हाला त्या प्रत्येक वाक्य वाचा, कुठंतरी नकार दिसत आहे का? किंवा नकारात्मक वाक्य दिसत आहे का? दिसत आहे का? निगेटिव्ह वाक्य दिसत आहे का कुठं? नाही. कारण की काय असतं ते होकारार्थी येतं. सहसा सकारात्मक वाक्यच असतात, नकारात्मक नसतात. ओके, मुलांनो वर्गात गप्प बसा. आज्ञा दिल्यासारखं झालं ते. माणसाने स्वकष्टाने धन मिळवावे, मुलांनी वर्गात गप्प बसावे. समजले का? हे सगळे काय ते होकारार्थी वाक्याचे उदाहरण इथं. पुढे काय? नकारार्थी. नकारार्थीला काय म्हटलं जातं? नकारार्थीला काय म्हटलं जातं? अकरण रूपी. ओके, अकरण रूपी. ज्या वाक्यात क्रियेचा नकार असतो, बघा हे वाक्यच लक्षात ठेवा. ज्या वाक्यात क्रियेचा काय असणार आहे? नकार असतो, तेव्हा त्या वाक्याला काय म्हटलं जातं? नकारार्थी अथवा अकरण रूपी वाक्य. नकारार्थी वाक्य हे स्वार्थी पण राहू शकतं, आज्ञार्थी राहू शकतं, विद्यार्थी, संकेतार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी. पण सहसा कसं असणारे वाक्य? नकारात्मक स्वरूपाचं असणार आहे. कसं असणारे वाक्य? नकारात्मक. नकारार्थी वाक्यातील क्रियापद नाही, नाही, नको, नव्हे असे असतात. जसं बघा नकारार्थी वाक्यात तिन्ही काळे असतात. तो बाजारात जाणार नाही, तू काम का करत नाहीस, अरे रे तो पास झाला नाही. बघा सगळीकडे काय नकार आल्यासारखं का नाही? नाही, नको, नाही. बरोबर. बाळांनो उन्हात जाऊ नका, मित्रांनो कामात कंटाळा करू नये, खोटे कधी बोलू, चोरी कधी करू. आले का सगळं? नकारात्मक स्वरूपाचे. ह्यालाच काय म्हणायचं? नकारार्थी वाक्य म्हणायचं. नसेल तर अकरण रूपी. कळालं? साधं सोपं. ओके, पुढे बघा आता. वाक्यशास्त्रानुसार प्रकार पण राहतं. वाक्यशास्त्र म्हणजे तेच केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. बघा आता पुढे केवळ वाक्य. केवळ वाक्य कसं आहे? ज्या वाक्यात एकच उद्देश करता आणि एकच विधेय असतं, बरोबर, त्याला काय म्हणायचं? केवळ वाक्य. साधं वाक्य असतं, एक कर्ता असतो आणि एक क्रियापद असतं, त्याच्या पलीकडे काय नसतं, त्याला काय म्हणायचं? केवळ वाक्य. केवळ वाक्याला कोणकोणते शब्द येतात? शुद्ध वाक्य आणि साधे वाक्य. बघा काय म्हणते? कर्ता एक असतो आणि क्रियापद एक असतं, बरोबर, ह्याला काय म्हणायचं? साधं वाक्य. बघा मधु पुस्तक वाचतो, फक्त काय सांगितलेलं आहे? मधु पुस्तक वाचतो. कर्ता आहे आणि क्रियापद आहे. समजलं? त्याला म्हणायचं साधं वाक्य किंवा त्याला म्हणायचं केवळ वाक्य. उद्यापासून परीक्षा सुरू होईल, साधं वाक्य आहे. राम शिवा, इथं व आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये आता बघा इथं आणि वगैरे आलं तर ते काय होणार आहे? जर समजा वेगवेगळे कर्ता आणि वेगवेगळं क्रियापद किंवा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र जोडल्या जातील आणि वन, तर ते संयुक्त वाक्य असणार आहे. पण इथं फक्त शिवा व गोविंद शाळेत गेले, फक्त एकच वाक्य तयार होत आहे. ते दोघं शाळेत गेले, पण वेगवेगळं होणार आहे का? नाही. ओके, पुढे बघा. होकारार्थी नकारार्थी कसं असतं? तो भरपूर
वाचतो, साधं वाक्य आहे ना, तो भरपूर वाचतो. जवानांनी देशासाठी बलिदान दिले, गणेश घरी जाईल, आज कार्यालय बंद आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य कळाले का? ह्याच्यामध्ये दुसरी कोणतीच क्रिया घडत नाही आहे, एकच काहीतरी घडणार आहे. एक का असणार, एक तर कर्ता असेल, कर्ता आणि क्रियापद असेल, बाकीच्या कोणत्याच गोष्टी घडणार नाहीत. ओके, अशा वेळी माणसाने आधी दूरध्वनीवर बोलावे. ओके, अरे चा आज कार्यालय बंदच दिसतं, तानाजी लढता लढता मेला. ओके, आम्ही जातो आमच्या गावात. समज आले का? हे साधक का कशाचे आहेत? हे प्रकार हे कशाचे उदाहरण आहेत? ते केवळ वाक्य, शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य. आयोग तुम्हाला हेच वापरणार आहे, केवळ वाक्य. शब्द कोणता वापरता आयोग? केवळ वाक्य. पण ह्याच्यावरती प्रश्न पडतो बघा. आता केवळ वाक्याचे वैशिष्ट्य काय इथं? केवळ वाक्याला काय म्हणतात? शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य. केवळ वाक्य स्वार्थी राहू शकतं, आज्ञार्थी राहू शकतं, विद्यार्थी राहू शकतं. केवळ वाक्य कधीच संकेतार्थी नसतं. जर तर जरी तरी अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये येणार नाहीत. जर तर जरी तरी अशा ज्यांचे त्यांचे जेव्हा तेव्हा असे जेव्हा शब्द आले तर ते केवळ वाक्य नसतात, तर ते वाक्य सहसा मिश्र वाक्य असतात. कोणते वाक्य असतात ते? मिश्र वाक्य. बरोबर, इथं मात्र संकेतार्थी नसणार आहे, कारण ते मिश्र वाक्य असतं. इथं दिलं पुढे केवळ वाक्य वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळामध्ये असतं. केवळ वाक्यात केवळ एक स्वतंत्र विधान असते. केवळ वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी पण असू शकतं. विधानार्थी वाक्य केवळ वाक्य असते, पण सर्व विधानार्थी वाक्य केवळ वाक्य असत नाहीत. विधानार्थी वाक्य काय असतं? हे केवळ वाक्य असतं, पण सर्व बघा याचा अर्थ काय? विधानार्थी वाक्य केवळ वाक्य असतं, पण सर्व विधानार्थी वाक्य केवळ वाक्य असणार नाहीत. म्हणजे विधानार्थी वाक्य केवळ वाक्य होऊ शकतं, पण याचा अर्थ असा नाही की जे विधानार्थी वाक्य आहे ते नेहमीच केवळ वाक्य असणार आहे. समज आले का? असं त्याचा अर्थ आहे. सर्व केवळ वाक्य विधानार्थी वाक्य, सर्व केवळ वाक्य विधानार्थी वाक्य असत नाहीत. वाक्यात दोन किंवा अधिक उद्देश जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो, तेव्हा ते केवळ वाक्यच असते. बघा हे वाक्य बघा, वाक्यात दोन किंवा अधिक उद्देश, उद्देश म्हणजे करता, उद्देशाला करता म्हणतात. बरं, उद्देश जोडण्यासाठी, जसं की आपण अगोदर बघितलं होतं बघा, व जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? केवळ वाक्यच म्हणायचं. ओके, जसं बघा रामा शिवा व गोविंदा, हे सगळे करता येतं, पण कसं जोडलंय? व न जोडलंय. पण ते एकच असते, केवळ वाक्यच असतं. व आणि वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. रामा अभ्यास केला आणि शिवा पण अभ्यास केला, हे दोन वाक्य एकत्र झाले तर ते संयुक्त वाक्य होतं. पण इथं तसं नाही आहे. इथं काय? रामा शिवा व गोविंदा शाळेत गेले, इथंपर्यंत आहे ते. कृष्ण व अर्जुन बाजारातून आले. सखूबाई आणि शांताबाई गप्पा मारत बसल्या. एकच क्रिया घडत आहे ना, फक्त दोन क्रिया घडत आहेत का इथं? नाही. त्यामुळे बघा सखूबाई आणि शांताबाई गप्पा मारत बसल्या, पण याला काय म्हणायचं? आणि व याला काय म्हणायचं? इथं बघा कुठे उद्योजनाचे उभयान्वयी अव्यय काय म्हणायचं? उभया. उभया म्हणजे दोघांना जोडणारे. समज आलंय? ओके, पुढे बघा. पण वाक्यातील उद्देश जोडून इतर जाती जर उभयान्वयी अव्ययाने जोडल्या जातात, तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. रमेश अभ्यासू आहे आणि कर्तव्यशील आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. एकतर तो अभ्यासू पण आहे आणि कर्तव्यशील आहे, तर ते केवळ वाक्य असणार नाही. ते कोणतं वाक्य असणार आहे? संयुक्त वाक्य असणार. दोन क्रिया घडत असतील तर ते संयुक्त वाक्य. समज आलंय का? पण एकच क्रिया घडणार आहे, पण नावं मात्र दोन ते नाहीत, तर ते केवळ वाक्य. व न जरी जोडलं तरी कळालं तर हे. ओके, पुढचं वाक्य बघा, कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य. जेव्हा एक प्रधानचा अर्थ कळते तुम्हाला? प्रधान म्हणजे काय? मुख्य वाक्य. जेव्हा एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडून एक संमिश्र वाक्य तयार होते, तेव्हा वाक्यास काय म्हणायचं? मिश्र वाक्य म्हणायचं. म्हणजेच त्याच्यामध्ये असं असणार आहे, एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. समजलं? त्याच्यावरती अवलंबून असणार, तर ते काय असणार आहे? मिश्र वाक्य असतं. महात्मा गांधी म्हणजे देशाचे राष्ट्रपिता होय. त्याला ऑलिम्पिक पद मिळाले कारण की, हे कारण की असे शब्द आले तरी सुद्धा सहसा ते मिश्र वाक्यच असतात. बरोबर, त्याला ऑलिम्पिक पद मिळाले कारण की त्याने खूप सराव केला. एक महत्वपूर्ण गोष्ट आहे, महात्मा गांधी म्हणजे बरोबर देशाचे राष्ट्रपिता आहे. दोन गोष्टी करत आहेत का नाही ते, पण एक वाक्य महत्वाचं आहे, दुसरं वाक्य त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर, इथं बघा त्याला ऑलिम्पिक पद मिळाले झालं कारण काय? त्याने खूप सराव केला.
दोन वाक्य घडते का? पण त्याच्यामध्ये दोन क्रिया घडत नाहीत, एकच एकावर अवलंबून आहे. प्रधान वाक्यावरती गौण वाक्य काय अवलंबून आहे. बघा त्याला ऑलिम्पिक पद मिळाले कारण की त्यानेच खूप सराव केला. समजलं काय गोष्टी? ओके. एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य असतं त्याच्यामध्ये. आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव, यासाठी, या कारणासाठी, ओके, यास्तव आम्ही योग करतो. आमचे आरोग्य चांगले राहावे इथपर्यंत वाक्य तयार झालं, बरोबर. नंतर यास्तव आम्ही योग करतो. समज आले? इथं बघा पुढे, जर उद्या सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईल. एक महत्वपूर्ण वाक्य आहे आणि त्याच्यावरती अवलंबून एक दुसरं वाक्य आहे. बघा आणि मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जर तर शब्द आले तर काय वापरायचं? कोणतं वाक्य असणार आहे ते? मिश्र वाक्य, बरोबर. अशा पद्धतीने मिश्र वाक्य तिन्ही काळी चारही अर्थात येते. मिश्र वाक्यातील उपवाक्य हे होकारार्थी अथवा नकारार्थी असू शकते. माणूस जसे, बघा जसे, इथं जसे आहे, इथं तसे आहे, बरोबर. माणूस जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते, बरोबर. ज्याची देवावर श्रद्धा त्याला देव भेटला. समजले का? जो तळे राखील तो पाणी चाखेल, जो जे वांचिल तो ते लाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. ओके. जशी प्रतिज्ञा करतात तशी कृती करा. काय करा? जशी प्रतिज्ञा करतात तशी कृती करा, तशी कृती करा. ओके. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं ते वाक्य आहे. जे जे आपणास, बघा जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, असं त्याचा अर्थ आहे. ते शहाणे करून सोडावे सकळ जन. बघा जे जे आलं ते ते आलं, बरोबर. नंतर जर परीक्षा नसत्या तर मुलांनी अभ्यास केला नसता. जर तर आलं का? तू काय बोलतोस ते मला कळत नाही, तुला किती राग आला तरी मी बोलणारच. विद्यार्थ्यावर बंधन आहे की, कारण की म्हटलं होतं ती शब्द आले की, बघा विद्यार्थ्यावर बंधन आहे की त्यांनी शाळेत नियम पाळावेत. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. आकाशात जेव्हा ढग जमा होतात तेव्हा मोर नाचू लागतो. तुला कितीही राग आला तरी मी बोलणारच. तू काय बोलतोस ते मला कळत नाही. मी जागा झालो जेव्हा, जेव्हा शब्द लपलेला आहे, जेव्हा मी जागा झालो तेव्हा 7 वाजले होते. ऊन तापू लागले की नागपूरचे लोक कानाला रुमाल बांधतात. जर पाया मजबूत असेल तर इमारत पक्की बनेल. तो म्हणाला की साऱ्यांनीच कार्यक्रमाला येणे आवश्यक आहे. समज आले का? जसं आपण इथं तयार करू शकतो, ऊन तापू लागले की भंडाराचे लोक घरातच बसतात, बरोबर. या अशा पद्धतीचा, ओके, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं आहे? कारण की, जेव्हा, तेव्हा, जर, तर, जे, ते, ज्यांचे, त्यांचे, हे असे शब्द आले त्याच्यामध्ये एक गोष्ट असते, प्रधान वाक्य असतं, त्याच्यावरती अवलंबून एक दुसरं वाक्य असतं, गौण वाक्य असतं, बरोबर. असे शब्द जिथं दिसले काहीच विचार करायचा नाही, गोल करायचा कशाला? मिश्र वाक्याला. पण प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतो, त्याला पण अपवाद असेलच. पण तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एवढं जरी लक्षात राहिलं परफेक्ट मध्ये, तरी तुम्ही कोणतेही प्रश्न सोडवू शकता. पण हे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पण आहे, ह्याला दुर्लक्ष करून पण चालत नाही. केवळ वाक्यावरती कंबाईनचा तुम्ही कोणताही पेपर काढून घ्या, ग्रुप बी चा काढा, ग्रुप सी चा काढा, सरळ सेवेचा कुठला पण पेपर काढा, 100% केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यावरती प्रश्न असतात. इथपर्यंत की मी तुमच्या ग्रुपवरती एक्सप्लेनेशन दिलं बघा राज्यसेवेचं. राज्यसेवेमध्ये सुद्धा कंबाईनवर ह्या केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यावरती 2 ते 3 प्रश्न होते का आत्ताच्या पेपरला, जे मी ग्रुपवर टाकलं होतं लिहून तुम्हाला. ओके. त्यासाठी ते लक्षात ठेवा. पण याला हे करा. मिश्र वाक्य, मिश्र वाक्याच्या वेळी बघा, गौणत्व, बोधक, उभयान, व्याव्य असतं, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम असतं, संबंधी विशेषण व दर्शक. आपण हे सगळं बघितलंय, संबंधी वगैरे कुठं बघितलंय आपण? विभक्तीमध्ये, बरोबर. ज्यांचे त्यांचे सर्वनामामध्ये बघितलं, जो तो, बरोबर. विभक्तीमध्ये नाही, सर्वनामामध्ये बघितलं. ज्यांचे त्यांचे असे शब्द आलं तर एखादी दूरची वस्तू दाखवायची आहे, जवळची वस्तू दाखवायची आहे. दर्शक सर्वनाम बघितलं का नाही आपण? तसं दर्शक विशेषण बी बघितलं आपण. ओके. क्रिया विशेषण अव्यय, दर्शक सर्वनाम, क्रिया विशेषण अव्यय असतात. हा, ही, हे काय इथं? दर्शक सर्वनाम इथं. हा, ही जवळची वस्तू दाखवायची असेल, तो, ती, ते दूरची वस्तू दाखवायची असेल. जोडून आलेले
क्रियाविशेषण, सर्वनाम उत्पन्न, सर्वनाम हा असे. हे काय ते अशा पद्धतीने शब्द तयार होऊ शकतात. पण कोणाचे? मिश्र वाक्याचे. गौणत्व बोधक उभ्या नव्या अव्यय काय असतं? कालिदास म्हणून एक कवी होता. गौणत्वाचा अर्थ कळतो ना तुम्हाला? दुय्यम लेखणे किंवा दुय्यम स्थान असणे, त्याला प्रधान वाक्यावरती किंवा मुख्य वाक्यावरती अवलंबून असते. ओके, आम्हाला हेच जेवण आवडते कारण ते रुचकर आहे. आढळपद मिळावे म्हणून दुर्वाने घोर तपश्चर्या केली. ही औषध घेतलेस म्हणजे तुला काय वाटेल? बरं वाटेल. संबंधी सर्वनाम जसं असतं बघा, जो तो, जी ती, जे ते संबंधी सर्वनाम असतात. बघा इथं पण जो तो असतं संबंधी सर्वनाम. तसेच दर्शक सर्वनाम. जो अभ्यास करतो तो पास होतो, जी सराव करते ती स्पर्धेत जिंकते, जे चकाकते ते सोने नसते. समज आले का? संबंधी विशेषण तसेच दर्शक विशेषण कसं असतं? जो मुलगा PSI झाला तो माझा मित्र आहे. जी गाडी 11ची होती ती गेली. जी व्यक्ती देवाची भक्ती करतात त्या व्यक्तीला फळ मिळते. समज आले काय? संबंधी विशेषण आहे ती. ओके, क्रियाविशेषण अव्यय व दर्शक सर्वनाम व क्रियाविशेषण अव्यय कसं असतात? क्रियाविशेषण माहिती आहे तुम्हाला? क्रियाविशेषण काय? क्रियापदाबद्दल. ओके, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार. जेथे कर माझे जुळते ते पवित्र ठिकाण आहे. ते पवित्र ठिकाण आहे तेथे जेथे कर माझे जुळती. ओके, जेथे कर माझे जुळती. हा ही हे काय ते दर्शक सर्वनाम आहेत. वस्तू दाखवण्यासाठी, जवळची वस्तू दाखवण्यासाठी. तुम्ही आलात हे भारी वाटले, तू जिंकलास हे सर्वांना आवडले. ओके, सर्वनाम उत्पन्न. सर्वनाम कसं आहे? राम गावी जातो असे सर्वनाम उत्पन्न, असे तो म्हणाला. जयराम खूप अभ्यास करतो असे रमेश म्हणाला. जोडून आलेले क्रियाविशेषण काय असणार आहे? जिकडे जातो तिकडे तू माझा सांगाती, म्हणजे मी जिकडे जातो तिकडे तू माझ्या सोबत आहेस, असा त्याचा अर्थ होतो. ओके, जोडून आले. जेव्हा तू मला फोन केलास तेव्हा मी गावी गेलो होतो. मिश्र वाक्यामध्ये काय असतं? एक दुसरं गौण वाक्य असतं. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य व गौण वाक्य असतात. त्यातील गौण वाक्याचे परत काय पडतात? प्रकार पडतात. ते प्रकार कोणकोणते आहेत खाली बघा. नाम वाक्य. कोणतं वाक्य? नाम. केवळ वाक्यात ज्या स्थानी नाम येते त्या स्थानी मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्यास नाम वाक्य असे म्हणतात. बघा प्रश्न काय? केवळ वाक्यात ज्या स्थानी काय येणार आहे? नाम येणार आहे, त्या ठिकाणी मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्यास काय म्हटलं जातं? नाम वाक्य म्हटलं जातं. गौण वाक्य हे उद्देश स्थान, बरोबर, कसला उद्देश आहे. नंतर कर्मस्थान, समानाधिकरण, शब्दांच्या स्थानी व विधानपूरक स्थानी आले असता काय असते? नाम वाक्य असते. उदाहरण बघा. तू जे बोलतोस ते योग्य नाही. बघा, तू जे बोलतोस, गौण वाक्य म्हणजे ते मायनस दाखवलं तिथं, बरोबर. तू जे बोलतोस ते काय नाही? योग्य नाही. मी जरा आधी गेलो हे चांगलं झालं. नाम वाक्य आहे ना. नाम म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, नाम सांगायची गरज आहे का आता? ते पाठ झालेलं आहे बघा. तो उत्तीर्ण झाला हे फार चांगले झाले. जे नाम वाक्य असतं त्याला, जिथं नाम येतं तिथं त्याला काय म्हणायचं? गौण वाक्य. किंवा गौण वाक्यात येतं त्यालाच काय म्हणायचं पुढे? नाम वाक्य. पण काय असलं पाहिजे? एखादं नाम असलं पाहिजे. बघा इथं बघा, तू, मी, तो आहे का? ओके. कर्मस्थान म्हणजे कर्म. पंतप्रधानांनी सांगितले की काय? राष्ट्रीय ऐक्य महत्वाचे आहे. कर्म तुम्हाला माहिती आहे, कर्माची व्याख्या काय? ज्याच्यावरती क्रिया घडते. गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरं बोलावे. तू तुझा क्षत्रिय धर्म पाळ असे कृष्णाने कोणाला सांगितले? अर्जुनाला. समान अधिकरण बघा. रामाचा जन्म झाला हे ऐकूनच दशरथाला काय झाला? आनंद झाला. आम्ही स्पर्धेत हारलो ही वार्ता खरी आहे. मला पारितोषिक मिळाले. तुझी माहिती बरोबर आहे. समज आले का? हे काय तर पूरकचा अर्थ काय होतंय? एखादी गोष्ट पुरवणे, महत्वपूर्ण गोष्ट आहे. गरज पडली तर अजून एखादी गोष्ट ऍड करणे, समाविष्ट करणे. सध्या भारतासमोरचा एक प्रश्न हा आहे की भारताची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पूरक आहे ते. मला वाटते इथपर्यंत वाक्य संपलं असतं. जोडलं काय अजून? आता आपण काय घ्यावी? विश्रांती घ्यावी. प्रश्न असा आहे की त्याच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. काय ते? पूरक स्थानी आहेत ते. स्वरूप बोधक उभ्या नववी अव्ययातील गौण वाक्यात नाम वाक्य असते. बघा, प्रधान वाक्य काय?
गौण वाक्य काय? नाम वाक्य की, जे, ऐसा जे म्हणून. गुरुजी म्हणाले की, आलं इथं की, गुरुजी म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. आम्ही अर्ज करतो ऐजा, जे गावातील रस्ता रात्री दिवे लावावेत. ओके. महात्मा गांधी म्हणजे भारताचे राष्ट्रपिता. साप म्हणून एक सरपटणारा प्राणी होय. हे काय ते स्वरूप बोधक आहेत, पण कशा शब्द येणार त्याच्यामध्ये? की, जे, ऐसा जे म्हणून. आल्या तिथं सगळीकडे. ओके. हा ही हे काय तर असा सर्व, हा ही हे काय तर दर्शक सर्वनाम आहेत. काय ते मुळात दर्शक सर्वनाम आहेत. बरोबर. हा ही हे असा सर्व नाम उत्पन्न सर्वनाम. त्याला त्याला कसे बक्षीस मिळाले हे कोणालाच कळलं नाही. तो पास झाला हे चांगले झाले. मी अधिकारी झालो अशी ती म्हणाली. त्याला मुलगा झाला ही गोष्ट खरी आहे का? हे काय ते सगळे, हे काय तर हा ही हे काय ते सर्वनाम उत्पन्न आहेत. ओके. पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवण्याची काही गरज पण नाहीये. तुम्हाला प्रश्न कसा विचारणार आहे? आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला हा ही हे वर, तर तुम्हाला मिश्र वाक्याबद्दल विचारणार नाही. प्रश्न कशाबद्दल विचारणार आहे? सर्वनामाबद्दल विचारणार. जर हा ही हे वर जर विचारलं तर, आणि इथं जर प्रश्न विचारला तर काय विचारणार आहे? मिश्र वाक्याबद्दल विचारणार आहे. जसं की आपण बघा जर, तर, ज्यांचे, त्यांचे, जो, तो, बरोबर ते बघितलं. तरी तुम्हाला आता हे सांगणं गरजेचं. विशेषण वाक्य काय बघा? गौण वाक्यात जिथे विशेषण येऊ शकते, विशेषणाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला? विशेषण येऊ शकते त्या स्थानी म्हणजे उद्देश, कर्म, पूरक यांची विशेष माहिती सांगण्यासाठी मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याला काय म्हटलं जातं? ज्याच्यापैकी जी मुलगी बुटकी होती ती पुढे आली. बरोबर. विशेषण आहे ना, बुटकी होती. जे शिल्प भंगले ते फार प्राचीन होते. कर्म विस्तारक, दोन्ही हातांनी मोजता येणार नाही एवढी संपत्ती सरपंचांनी कमावली. पूरक विस्तार कसा असणार आहे? पूरकचा अर्थ कळला तुम्हाला? बहुबती असा कवी होता की त्याचा स्वाभिमान अत्यंत तीव्र होता. ओके. क्रियाविशेषणार्थ काय असणार आहे? ज्या चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे त्या चौपाटीवर सर्व पक्षाने त्यांनी निवडणुकीच्या सभा घेतल्या. कुठले? ज्या चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे त्या चौपाटीवर सर्व पक्षाने काय घेतल्या? निवडणुकीच्या सभा घेतला. ज्याच्यात औषधी गुणधर्म असतो, बरोबर, अशी काही झाडे बागेत लावली. संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, गौण वाक्य, विषय वाक्य. जे चांगले असते ते लवकर मिळते. जो आवडतो सर्वांना तो आवडे देवाला. जी हुशार आहे ती पास झाली. जे चकाकते ते, जी आपल्याला काही शिकवतात अशी पुस्तके मुलांनी वाचावी. समजलं? हे अशा पद्धतीचे काय तर हे परत तेच वाक्य येतं जे आपण त्याच्यामध्ये बघितलं. पुढचं वाक्य बघा आता डायरेक्ट. हे खूप झालं त्याच्यातच पडून आहे आपण. आता बघा संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य? संयुक्त वाक्य. तुम्हाला कळालं हे मिश्र वाक्याचं? जे तो, कारण की हे शब्द आले, जे तो आला तर ते मिश्र वाक्य असणार आहे. संयुक्त वाक्य काय असतं? त्याच्यामध्ये बघा संयुक्त शब्द आहे. कोणता शब्द आहे? संयुक्तचा अर्थ काय होतंय? संयुक्त म्हणजे दोन गोष्टी असतात ज्या एकत्र येतात. बरोबर. संयुक्त म्हणजे दोन गोष्टी जोडणे. बरोबर. संयुक्त. संयुक्त वाक्य प्रधान वाक्य सोबतच प्रधान वाक्य. मिश्र वाक्यामध्ये प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य आहे. बरोबर. इथं मात्र प्रधान वाक्य सोबतच पुढचं पण कसं असणार आहे? प्रधान वाक्य म्हणजेच मुख्य वाक्य असणार आहे. आणि उभ्या नवव्या अव्ययानं जोडलं जाईल त्याला. आणि सोबतच काय असणार? अजून मुख्य वाक्यच असणार आहे. समजलं? बघा. दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य. विजा चमकू लागल्या आणि, बघा इथे एक गोष्ट आहे. विजा चमकू लागल्या ही एक गोष्ट झाली, एक वाक्य झालं तयार. दुसरी गोष्ट आहे वाक्य आहे पावसाला सुरुवात झाली. दोन वेगवेगळे येतात. ह्याला जोडलं कशानं? आणि. समज आले का? ह्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत. दोन गोष्टी करता येतात. जिथं दोन गोष्टी करता येतात ते काय असतं? संयुक्त वाक्य असतं. बरोबर. एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च ठरली. आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो. कामगार संपावर जाणार होते, एक वाक्य झालं, पण तडजोड होऊन संप टळला, दोन वाक्य झालं. सूर्य उगवला आणि पक्षी गाऊ लागले. पान सुपारीसाठी पाहुणे घरी गेले व काही जण अंगणातच बोलत उभे राहिले. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला या वयास उशीर झाला. बघा एक वाक्य झालं तयार.
वाटेत मोटार दुरुस्त झाली नाही, म्हणून नंतर काय झालं त्याचं दुसरं वाक्य, त्याला यायला मला यायला काय झाला, उशीर झाला. माणसाने मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ओके, हे सगळे काय येते, हे मिश्र संयुक्त वाक्याचे उदाहरण आहेत. संयुक्त वाक्याचे बघा आता प्रकार कसे आहेत. संयुक्त वाक्य कोणतं असणार आहे, एक केवळ संयुक्त वाक्य, मिश्र संयुक्त वाक्य आणि केवळ मिश्र संयुक्त वाक्य. ज्या संयुक्त वाक्यामध्ये एक ही दोन वाक्य केवळ, ज्या संयुक्त वाक्यामध्ये एक ही दोन वाक्य नसते व दोन किंवा दोन पेक्षा अधिक केवळ वाक्य असतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, केवळ संयुक्त वाक्य. राम शाळेत जातो, राम आणि राम भरपूर अभ्यास करतो. गुराखी बसला आणि गुराखाने आपली शिदोरी सोडली. तसेच गुराखाने खायला सुरुवात केली. समजले, हे केवळ वाक्य आहे ते सगळे एक 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 एक. ह्याला जोडल्यानंतर ते काय होणार राहतं, संयुक्त वाक्य होणार राहतं. काय होणार ते, संयुक्त वाक्य होणार राहतं. रमेश घराबाहेर पडला, बरोबर, रमेश घराबाहेर पडला आणि रमेशने इकडे तिकडं पाहिले. तसेच रमेशने जोरात पळायला सुरुवात केली. हे सगळे काय ते केवळ वाक्य आहेत, याला काय केलं गेलं, संयुक्त वाक्य बनवलं गेलं. मिश्र संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्यातील दोन किंवा सर्व प्रधान वाक्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक गौण वाक्य असल्यास ते प्रत्येक प्रधान वाक्य मिश्र होते. अशा संयुक्त वाक्याला काय म्हणतात, मिश्र संयुक्त वाक्य. मिश्र संयुक्त वाक्य कसं असतं, प्रधान वाक्य असतं, प्रधान सोबतच काय असणार आहे, मिश्र वाक्य पण असणार आहे. ओके बघा, मिश्र संयुक्त वाक्यामध्ये केवळ वाक्य नसते. ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला कार्यकारण संबंध असते. जे जेव्हा आपल्याला लक्षात येते तेव्हा मनाला समाधान वाटते. ओके, जेव्हा रामने अभ्यास केला तेव्हा तो पास झाला. बघा, जेव्हा रामने अभ्यास केला तेव्हा तो संयुक्त वाक्य होणार आहे. कारण की जेव्हा रामने अभ्यास केला एक गोष्ट झालं तेव्हा तो पास झाला, संयुक्त वाक्य पण होत आहे, सोबतच काय होत आहे, मिश्र वाक्य पण होत आहे. जेव्हा तेव्हा, समज आले का. ओके, पण इथं मात्र काय असणार नाही आहे, इथं केवळ वाक्य असणार नाही. काय वाक्य असणार नाही, केवळ वाक्य. बघा, आमचा सत्कार झाला कारण की, बघा याच्यामध्ये संयुक्त वाक्य बी दडलेलं आहे, मिश्र वाक्य बी आहे. संयुक्त वाक्य काय, आमचा सत्कार झाला, इथपर्यंत वाक्य संपलं. नंतर तो पास झाला. दुसरं वाक्य कशानं जोडलं गेलंय, कारण की न. समजला आता ही गोष्ट. ओके, आता केवळ मिश्र संयुक्त वाक्य काय, बघा, जेव्हा मिश्र संयुक्त वाक्यातील एखादे तरी प्रधान वाक्य केवळ वाक्य असून इतर प्रधान वाक्य ही मिश्र असतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं, केवळ मिश्र संयुक्त वाक्य. म्हणजे कोणते, तिन्हीच्या तिन्ही, केवळ मिश्र आणि संयुक्त. तुम्ही स्वतः बोला, तुमचा भाऊ तरी तुम्ही स्वतः बोला किंवा तुमचा भाऊ बोला तरी चालेल. हे तत्व साधं आहे. जर म्हणजे हे तत्व साधं आहे, त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवारी सारखे कापत जाते. ह्याच्यामध्ये काय असतात, त्याच्यामध्ये तिन्ही वाक्य लपलेले असतात. केवळ वाक्याचा अर्थ काय, साधं सेंटेन्स असतं एक, बरोबर. नंतर मिश्र वाक्य, बघा इथं तर, समज आले का. नंतर संयुक्त वाक्य, हे तत्व साधं आहे, त्याचा अर्थ समजला तर एक वाक्य झालं तयार. आणि नंतर ते दुधारी तलवारी सारखं कापत जाते. समज आले का, तिन्हीच्या आपण छटाच्यामध्ये आढळतात. ओके, ठीक आहे, समजलं. हे अशा पद्धतीचं काय वाक्यांचे प्रकार होते ना, आपण ते चांगल्या पद्धतीनं बघितलंय. 2 मिनिटांमध्ये सांगतो कसं लक्षात ठेवायचं आहे. केवळ वाक्य असतं, त्याचं साधं वाक्य असतं, बरोबर. केवळ वाक्यामध्ये काय असतं, साधं वाक्य असतं, बरोबर. त्याच्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एक क्रियापद असतं, म्हणजे एक कर्ता असतं आणि एक क्रियापद असतं, बरोबर. त्याच्यानंतर संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्य काय करतात, संयुक्त वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य दुसरं प्रधान वाक्य असतं, त्यांना उभ्या नववी अव्ययानं जोडले जातात, आणि व वगैरे, बरोबर. आणि सोबत मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि त्याच्यावर आधारित एक गौण वाक्य असतं. जसं की कारण की, बरोबर, की नंतर जर तर जेव्हा तेव्हा ज्याचे ताचे जे ते असे वाक्य असतील तर त्याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं, त्याच्यावर अवलंबून असणारे एक गौण वाक्य असतं. ते कोणतं वाक्य असणार आहे मग, मिश्र वाक्य. समजलं. पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, फक्त एकच लक्षात ठेवायचे आहे. कधी कधी तुम्हाला प्रश्न असा राज्यसेवे ग्रुप सीच्या मेन्सला पडला होता, संगीता व बबिता शाळेला गेल्या. संगीता व बबिता शाळेला गेल्या, तिथे काही 2 वाक्य तयार होत नाहीत, एकच आहे ते. आपण काय करतो, आणि व आला लगेच संयुक्त वाक्याकडे पळतो, तसं नाही आहे. 2 क्रिया आपण घडल्या पाहिजेत. संगीता व बबिता शाळेत गेल्या आणि शाळेमध्ये जाऊन अभ्यास केला, 2 क्रिया घडल्या का.
अशा पद्धतीनं समजलं ही गोष्ट. फक्त व आणि व किंवा आणि आलं संयुक्त वाक्य नाही, दोन क्रिया पण घडल्या पाहिजेत तर ते संयुक्त वाक्य आहे. नसेल तर ते काय असणार आहे मग केवळ वाक्य असणार आहे. कळालं आता ही गोष्ट? ओके समजलं, ठीक आहे, धन्यवाद.